हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 87 सत शिष्याची श्रद्धा. कल्याण हा श्री समर्थांचा एकनिष्ठ भक्त होता. तो सतत श्री समर्थांच्या सेवेला तत्पर असे. श्री समर्थांचीही कल्याणवर मर्जी होती. त्यामुळे इतर शिष्य कल्याणचा मत्सर करत असत. ही गोष्ट श्री समर्थांच्या लक्षात आलेली होती. एके दिवशी श्री समर्थ एका पायाने लंगडू लागले. सर्व शिष्य श्री समर्थांसभोवती गोळा झाले आणि काळजीने सर्वतोपरी विचारपूस करू लागले. 2-4 दिवस श्री समर्थ लंगडतच होते. 4 दिवसांनी त्यांनी पायाला कापडाची पट्टी बांधल्याचे दिसून आले. कारण त्यांच्या पायाला लिंबा एवढे गळू झाले होते. 1 आठवडा झाला आणि त्या गळवाने चांगलाच मोठा आकार घ्यायला सुरुवात केली. श्री समर्थ बिचारे चालताना कष्ट सहन करत लंगडत होते. थोडे कणतही होते. 15 दिवसांनी त्यांच्या पायाचे गळू चांगले आंब्या एवढे मोठे झाले. गळू पिकल्याचे ते लक्षण होते. श्री समर्थांनी गळवाभोवती कापडी पट्टी बांधली होती. आता मात्र शिष्यांना धीर धरवेना. कल्याण बाहेर गेला असताना संधी साधून इतर सर्व शिष्यांनी श्री समर्थांकडे आता गळू पिकले असेल तेव्हा ते फोडावे आणि आतील घाण बाहेर काढावी, म्हणजे आपल्याला बरे वाटेल, असा हट्ट धरला. तेव्हा श्री समर्थ म्हणाले, गळू एखाद्या शस्त्राने फोडायचे म्हणजे खूप दुखेल, मला ते सहन होणारे नाही. तेव्हा जर एखाद्या शिष्याने ते गळू मुखाने चोखून घेतले आणि आतील घाण बाहेर काढली तर दुखावणार नाही. तेव्हा कोणीतरी एका शिष्याने गळू थोडे चावून त्यातील घाण शोषण करावी. श्री समर्थांचे हे म्हणणे ऐकून सर्व शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. काहींनी माना खाली घातल्या. काही वेळाने तेथे कल्याण आला. तेथील गंभीर वातावरण पाहून त्याने आपल्या गुरुबंधूंकडे चौकशी केली. तेव्हा त्याच्या गुरुबंधूंनी श्री समर्थांच्या पायाचे गळू मुखाने चोखून त्यातील घाण बाहेर काढण्याच्या श्री समर्थांच्या सूचनेबद्दल सांगितले. ते ऐकता क्षणीच कल्याण श्री समर्थांच्या पायाशी बसला आणि त्याने त्या गळवाला आपल्या दाताने किंचित हळूवार चावा घेतला आणि मोठ्या आनंदाने तो ते गळू चोखू लागला. अल्पावधीतच त्याच्या लक्षात आले की ते गळू नसून श्री समर्थांनी पायाला खरोखरच एक चांगला पिकलेला हापूसचा आंबा बांधला आहे. त्याने ती गोष्ट श्री समर्थांसह सर्वांच्याच लक्षात आणून दिली. तेव्हा श्री समर्थ स्मितहास्य करत म्हणाले, मी मुद्दामच प्रथम एक लिंबू बांधून गळू झाल्याचे भासविले. नंतर काही दिवसांनी एक आंबा बांधून गळू वाढल्याचेही भासवले. कारण मला सर्वांना दाखवून द्यायचे होते की सत शिष्य गुरुवर कोणत्या प्रकारे श्रद्धा ठेवतो. यावरून सर्व शिष्यांनी काय बोध घ्यायचा तो घेतला आणि त्यांनी कल्याणचा मत्सर करणे सोडून दिले. कथामृत क्रमांक 88 सच्चिदानंद. एकदा एक तरुणी गावाबाहेरील रानामध्ये लाकडे गोळा करत होती. थोड्या वेळाने पाहते तर 2 गुंड कामातूर होऊन लज्जास्पद हालचाली करत तिच्या रोखाने येत होते. त्यांना पाहून तिला खूप भीती वाटली. आजूबाजूला कोणीही नव्हते. तेव्हा ती हातातील लाकडे टाकून पळू लागली. ते गुंडही तिच्या मागे पळू लागले. पळता पळता ती तरुणी एका मैदानात आली. तेथे एका झाडाखाली एक बैरागी शांतपणे बसला होता. तिला जरा आधार वाटला. ती त्या बैराग्याजवळ गेली आणि त्याने डोळे वर करून एक वार तिच्याकडे पाहिले आणि डोळे मिटून ब्रह्मानंदी टाळी लावली. त्या बैराग्याला जागे करून सांगायला वेळ नव्हता, कारण ते गुंड तेथे केव्हाही पोहोचू शकत होते. तेव्हा ती तरुणी तो बैरागी ज्या झाडाखाली ध्यानस्थ बसला होता त्याच झाडावर चढून
वर जाऊन निश्चल होऊन बसली. अल्पावधीतच ते गुंड तेथे येऊन पोचले. ते त्या तरुणीचा इकडे तिकडे शोध घेऊ लागले. त्यांना त्या मोकळ्या मैदानात त्या तरुणीला शोधायचे कोठे ते समजेना. तेव्हा ते त्या बैराग्याजवळ आले आणि त्यांनी त्याला त्याच्या ध्यानावस्थेमधून बाहेर करून विचारले, येथून आत्ता एक तरुणी पळत गेली, ती आपल्या कोणत्या दिशेने गेली? त्या तरुणीला आता वेगळीच भीती वाटू लागली. हा तर बैरागी आहे, हा असत्य भाषण करणार नाही, कारण असत्य बोलून पाप लागते. सत्य सांगावे तरीही त्याला पाप लागेल, कारण त्यामुळे माझी अब्रू जाणार आहे. त्याने जर सत्य सांगितले तर आपले काही खरं नाही, असत्य सांगितले तर त्याला पाप लागणार आहे. आता हा काय करतो या उत्सुकतेने ती झाडावर शांत बसून राहिली. तो बैरागी त्या गुंडांना म्हणाला, कोण तरुणी, काय सुंदर, कोणती दिशा? मला तर सर्वत्र तो एकमेव सच्चिदानंद परमात्माच परमात्मा दिसत आहे. आपणही सच्चिदानंद परमात्माच आहात. ह्या वेड्याच्या नादी लागण्यापेक्षा पुढे धावत जाऊन त्या तरुणीचा शोध घेणे जास्त योग्य आहे, असा विचार करून ते दोघेजण तेथून पळत पळत दूर निघून गेले. ती तरुणी झाडावरून खाली उतरली आणि तिने त्या बैराग्याचे पाय अश्रूने भिजवले. त्यावर तो बैरागी म्हणाला, सच्चिदानंदाला पाप पुण्याची काळजी आहे. सच्चिदानंद, सच्चिदानंद. हरि ओम.